बरंच काय बोलू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोललं तर त्यांच्या लढाईमधून बरं काय शिकण्यासारखं आहे, त्यांच्या जीवन प्रवासातून शिकण्यासारखं आहे, त्यांच्या राजकारणातून बरंच काय शिकण्यासारखं आहे, त्यांच्या समाजकारणातून बरं काय शिकण्यासारखं आहे. प्रजेवरती त्यांचं प्रेम, आपल्या बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना जो आदर मान सन्मान आणि विशेष करून स्त्रियांना, तर स्त्रियांना जो आदर मान सन्मान त्यांच्याकडून मिळायचा तो अतिशय विलक्षण आहे. तर स्त्रियांचा खरा आदर आपल्या अख्ख्या भारतामध्ये किंवा जगामध्ये जर कोणी करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे जगाच्या पाठीवरती अनेक राजे महान राजे येऊन गेले आणि प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये स्त्रिया नाचत असत, परंतु माझ्या राजाच्या दरबारामध्ये कधीही स्त्रिया नाचल्या नाहीत. कळलं का? कधीही स्त्रिया नाचल्या नाहीत. याचा अर्थ काय की स्त्रियांचा खरा आदर करणारे जगाच्या पाठीवरती असणारे एकमेव राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या पाठीवरती मागील 350 वर्षांचा इतिहास घ्या, अनेक महान राजे महाराजे, 350 काय 1000 वर्षांचा इतिहास घ्या, अनेक महान राजे येऊन गेले, सम्राट येऊन गेले, परंतु आजही ज्यांची जयंती तितक्याच उत्साहात साजरी होते असे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि विशेष म्हणजे शत्रूंच्या तोंडातून देखील ज्यांच्याबद्दल चांगले शब्द निघायचे. शाहिस्ते खानाचे बोट छाटले, येसो नो, शाहिस्ते खानाचे बोट छाटले त्यावेळेस त्या महालामध्ये सगळेच पळत होते, हाहाकार माजला होता. त्यावेळेस शाहिस्ते खानाची एक बहीण त्यांच्याकडे धावत पळत आली आणि बोलली, भैया जान. तो म्हणे, क्या हुआ? भैया जान, वो शिवा मेरी छोटी बेटी को उठाकर लेके गया. वो शिवा मेरी छोटी बेटी को उठाकर लेके गया. त्यावेळेस शाहिस्ते खानाचे शब्द ऐका. शाहिस्ते खान म्हणाला, चुप कर पगली, वो शिवा किसी किसी की गर्दन उड़ा सकता है, वो शिवा किसी की गर्दन उड़ा सकता है, वो शिवा किसी के उंगलियां छाट सकता है, लेकिन वो शिवा किसी बहन बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता. इधर उधर ढूंढ के देख, तेरी बेटी कहीं ना कहीं छुपकर बैठी होगी. म्हणजे शत्रूच्या तोंडातून देखील ज्यांच्याबद्दल चांगले शब्द निघतात एवढे ग्रेट महान राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ज्या वेळेस त्यांच्या निधनाची बातमी घेऊन एक नोकर, एक सैनिक ज्यावेळेस औरंगजेबाकडे गेला, तर औरंगजेब त्यावेळेस त्याच्या दालनामध्ये बसलेला होता. तो म्हणाला, हुजूर बहुत अच्छी खबर है. बोला, क्या है? हुजूर बहुत अच्छी खबर है, आपका दुश्मन शिवा अब इस दुनिया में नहीं रहा. असं बोलताच औरंगजेब उठला आणि नमाज अदा करण्यासाठी बसला. आणि नमाज अदा करता वेळेस त्यांनी दोन हात असे पसरवले आणि म्हणाला, हे खुदा ऊपर वाले, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, एक नेक बंदा तेरी पनाह में आ रहा है. याचा अर्थ काय? दुश्मन हुआ तो क्या हुआ, शिवा एक बहुत ही बढ़िया राजा था. म्हणजे जे शत्रू आहेत त्यांच्या तोंडातून देखील अतिशय चांगले शब्द निघतात असे महान राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वोत्कृष्ट राजे आहेत हे आपल्याला मान्यच करावं लागेल.